हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. त्याला व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ आहे 28 फेब्रुवारीचा. त्या दिवशी असतो मिस्टरांचा बड्डे. तर मग त्यासाठीच आता इथली ही तयारी चालू होती. तर बड्डेचं असं ठरलेलं होतं की घरी केक कापून बाहेर जेवायला जायचं, पण अचानक बेत कॅन्सल झाल्यामुळे आता घरीच स्वयंपाक करायचं ठरवलं. तर मग स्वयंपाकात काय बनवायचं, तर नॉनव्हेजचा बेत ठरला. तर मग आता नॉनव्हेजसाठी जे लागणारं होतं ना, चपात्या आणि भाकरी, तर त्या आता सपना आणि मी बनवून घेते. कारण सपना लवकर आलेली होती. तर ती आता तिकडं चपात्या करत होती आणि मी एक साईडनी भाकरी करत होते. म्हणजे चपात्या आणि भाकरी लवकर करून घेतल्या ना, तर मग बाकीचा जो स्वयंपाक असतो ना, तो पटापट होतो. कारण चपात्या भाकरींना वेळ लागतो. तर त्यासाठी मग आम्ही दोघींना चपात्या ती करत होती आणि भाकरी मी एक साईडनी करून घेत होते. आणि मिस्टर येताना नॉनव्हेज घेऊन आलेले होते. तर मग इथला आता चपात्या आणि भाकरीचा स्वयंपाक झाल्यानंतर मग नॉनव्हेज शिजायला टाकायचं होतं. तर इथे 1.5 किलो मटण घेऊन आलेले होते आणि त्यानंतर कलेजी पण आणलेली होती, कलेजी फ्राय करण्यासाठी. कारण आमचे जे सर्व लहान मुले ना, त्यांना आवडते. आणि त्यानंतर इथं लिंबू आणि मटणासाठी गरम पाणी ठेवलेलं होतं. कारण मटण शिजायला गरम पाणी टाकलं तर मटण लवकर शिजतं. आणि त्यानंतर 2-3 कांदे कापून घेतलेले होते. हळद, मीठ आणि धणे पावडर मी ते बाहेर घेऊन आली. आणि त्यानंतर मग हे चुलीवरचंच पातेलं आहे जे आम्ही नॉनव्हेजसाठी वापरतो. आणि त्यानंतर मग मिस्टरांनी इथं चूल पेटवलेली होती आणि मटण पण बाहेर स्वच्छ धुवून आणलेलं होतं. तर आता तेल टाकते आणि गरम झाल्यानंतर मग कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथं मी अंदाजानुसार थोडंसं तेल टाकते आणि त्यात कांदा टाकून आहे ना 5-10 मिनटं परतवून घ्यायचं आहे. तर चुलीवर जे मटणची भाजी वगैरे बनते ना, तर त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. तर आता तेल गरम झाल्यानंतर मी तर कांदा टाकला आहे. तर 5-10 मिनटं आहे ना कांदा व्यवस्थित तेलात परतवून घेते. आणि त्यानंतर मग धणे पावडर, तर कांदा आहे ना 5-10 मिनटं व्यवस्थित तेलात परतवून घेतला आणि त्यानंतर धणे पावडर टाकली. आणि धणे पावडर आहे ना 1-2 मिनटं तेलात परतवून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपण मटण टाकायचं आहे. तर इथं मी मटण टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून घेते अंदाजानुसार. आणि त्यातच हळदही टाकायची आणि थोडंसं हिंगही टाकायचं. हिंग टाकला तर मटणाला छान चव येते. तर इथं व्यवस्थित हलवून घेते. कारण चुलीवर आहे ना भरपूर असा जाळ चालू आहे आणि व्यवस्थित असं मला हलवता येत नव्हतं. कारण सगळीकडनं आहे ना आग खूप जास्त लागलेली होती, लाकडं जास्त जाळत होते ना. तर त्यामुळं मग मी व्यवस्थित असं खालीवर केलं. आणि त्यानंतर मग इथं थोडासा हिंगही टाकून घेते. हिंग टाकल्यानंतर आहे ना पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि पाणी पण मी गॅसवरतीच गरम करून घरातनं आणलेलं होतं. तर ते इथं टाकून घेतलेलं आहे. तरी आता मटण शिजण्यासाठी 30 ते 40 मिनटं लागतील. कारण असं जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा मटण लवकर शिजतं. पण जेव्हा असं चुलीवरती शिजवतो ना मोकळ्या पातेल्यामध्ये, तर त्याला थोडा वेळ लागतो. तर इथं आता आमचे भाकरी चालू होत्या. तर इथं मी भाकरी करत होते आणि त्या साईडनी सपना चपात्या करून घेत होती. तर ती म्हणे हे पहिलं करून घेतलं ना तर साईडला ठेवलं तर मग बाकीचं काम करायला बरं पडतं. आणि जो मसाला बनवलेला होता ना, त्यात कांदा, खोबरं, अद्रक, लसूण असं तेलात आहे ना फ्राय करून घेतला आणि कोथिंबीर. आणि नंतर आहे ना मिक्सरला मस्त पेस्ट करून घेतली ते. आणि यात थोडेसे खडा मसाले टाकलेले होते. कारण आता हीच कढई उचलून आहे ना बाहेर जे मटण शिजत होतं ना, मटणाची उकड, तर त्यात डायरेक्ट टाकणार होतो. तर इथं सपना आहे ना काकडाही कापत होती. तर अशा पद्धतीने ना आम्ही ना पटापट असा स्वयंपाक करून घेतलेला होता. आणि मी जो मसाला केला तो डायरेक्ट कढईत घेऊन ये ना त्यामध्ये टाकलेला होता. आणि आता मटण पण तिथं शिजत होतं. तर तोपर्यंत आहे ना सगळे म्हणे आता आपण आहे ना केक कापून घेऊ. तर इथं भारत केक घेऊन आलेला होता. आणि हे आमचे सगळे चिल्ले-पिल्ले आता केक खाण्यासाठी वाट बघताय.
होय काय चालू आहे? मला द्यावं एक तास तिकडच घ्यायचा का एवढा पोरं मागते मोठं टाक ना काय लाल पाहिजे लाल द्या पहिले द्या इकडे अरे देतो तुला केक अजून दर पहिले पिऊन हळू पे बदलायची गरज नाही होऊन गरम गरम आकडा केक शेतात पार्टी करायला आले सगळे ओय बच्चे इधर आ पाहिले ना एक से बढ़कर एक खोडीचे आई तुझे तुम्ही जेवा शांत तुम्ही जेवा गैया आठवणी आठवणी आता बर्थडे काय रोज करणार आहे का? आमची भूमी उद्या पिक्चर पाहायला एकटी जाणार आहे पुढच्या शुक्रवारी माझ्यातर्फे पाहिजे आता 10 तारखेलाच बर्थडे पप्पा असं नका म्हणू मे मध्ये आपण भूमीचा रिझल्ट लागल्यानंतर पार्टी करू ते तर गेट टुगेदर. तर चला इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि छोटंसं आमची बड्डेची पार्टी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा.